आज का एपिसोड इज वेरी स्पेशल एज आज हमारे साथ एक बहुत ही ज्यादा फेमस पर्सनालिटी आए हैं जिनका नाम है संदीप अवचट सर। वेलकम टू द मानव शो सर। थँक्यू. नमस्ते सर। नमस्कार. मानव शो मध्ये येऊन मला खूप छान वाटतंय. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणारी ही जी तरुण पिढी आहे त्यांच्या मनात कुठल्या कुठल्या गोष्टींबद्दल काही काही वेगळ्या कन्सेप्ट असतात आणि खूप छान असलेल्या गोष्टींबद्दल त्यांच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीचे प्रश्न असतात असं मला नेहमी वाटत असतं. म्हणून मला मानवचा हा शो खूप वेगळ्या पद्धतीने आहे असं मला वाटतं. त्यानिमित्ताने तरुणाईशी जोडलं जाऊन या मानव शोच्या माध्यमातून माझे विचार मला समाजापुढे मांडता येतील हा मला एक फार महत्वाचा आणि मोठा भाग वाटतो. तो सगळ्यात पहिल्यांदा तुला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मनापासून अभिष्ट चिंतन करतो. कारण तरुणाईशी बोलायची एकही संधी मी जनरली सोडत नाही. कारण त्यांच्या मनात जे छान प्रश्न असतात ते फार कमी जणांच्या मनात असतात. मग साचेबंद अगदी ठोकळेबाज मुलाखतींपेक्षा त्यांच्या उत्फुल्ल मनात येणारे प्रश्न हे फार वंडरफुल येतात आणि कायम मला लोकांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला फार आवडतं असं मी सांगतो. सो थँक्यू व्हेरी मच. या निमित्ताने मला सगळ्या तुमच्याशी बोलायची इच्छा इथे आहे आणि ती इच्छा माझी या मानवच्या शो मधनं पूर्ण होतीये. सो मनापासून अभिवादन सगळ्यांचं. थँक्यू सर. सर आपण ट्राय करूया जोडी मराठी येणार, मराठी हिंदी इंग्लिश मिक्स करूया आणि शोला पुढे घेऊन जाऊ. सर सो एस्ट्रॉलॉजी एक्झॅक्टली काय आहे अँड वेअर डिड इट ओरिजिनेट फ्रॉम? राईट. तर संपूर्णपणे आपल्या भारतीय परंपरेचा एक जबरदस्त अभिमान घेऊन जी काही शास्त्र उदयाला आली त्याच्यामधलं प्राचीन शास्त्र वेदाचं उपांग असलेलं एस्ट्रॉलॉजी हे शास्त्र आहे. आणि वेद हा जो भाग आहे तो सृष्टीच्या उगमापासून वेद आपल्या सोबत आहे. सो एस्ट्रॉलॉजीला साधारणतः 12 ते 15 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. तुम्ही वेदांमध्ये बघितलं, पुराणांमध्ये बघितलं, उपनिषदांमध्ये बघितलं तर ज्योतींचा अभ्यास करणारं शास्त्र पुढे घडणाऱ्या गोष्टींचा जो एक टप्पा असतो त्याचं भाकीत आधी करून त्याच्या अनुषंगाने आपलं वर्तन कसं असावं या गोष्टीसाठी आपल्या पूर्वाचार्यांनी किंवा ज्योतिषांनी ठराविक पद्धतीने ग्रहांची परिमाणं म्हणजे ज्याला आपण म्हणतो की काही प्रकारचे तक्ते किंवा काही प्रकारची ठराविक गोष्टींची अनुमान अंदाज असे बांधायला सुरुवात केली आणि त्यातून ज्योतिषशास्त्र हे उदयाला आलं. अगदी बृहत संहितेपासून अगदी जुने असणारे कित्येक ग्रंथ आपण बघितले की ज्याला 5 ते 7 हजार वर्षांपूर्वीचा इतिहास लिखित स्वरूपामध्ये किंवा प्रिंटिंग स्वरूपामध्ये, मुद्रित स्वरूपामध्ये किंवा अशा पद्धतीत आपल्या इथे उपलब्ध आहे. त्यामुळे जेव्हा सृष्टी उदयाला आली वेद मंत्र आणि सृष्टीमधनं येणाऱ्या प्रत्येक गोष्टींचं परिमाण आपल्याला मांडता येऊ लागलं. अगदी तेव्हापासून ज्योतिषशास्त्र उदयाला आलं. त्याला जबरदस्त अशी परंपरा आहे. त्यातला जो त्रासदायक असणारा रूढी परंपरेच्या अनुरूप न जाणारा जो भाग आहे तो जर आपण काढून टाकला तर हे लखलखी ज्योतिषासारखं आणि 100% विज्ञाननिष्ठ असं शास्त्र म्हणून जवळजवळ 5 ते 7 हजार वर्षांपूर्वी उदयाला आलं. पण ओरिजिनेट ते साधारण 15 ते 20 हजार वर्षांपूर्वीच आहे. सर तर खूपच लाईक इट्स बीन व्हेरी लॉंग दॅट एस्ट्रॉलॉजी इज कमिंग अप. तर सर ह्याचा इम्पॉर्टन्स काय एक्झॅक्टली? एस्ट्रॉलॉजी म्हणजे at this present when the youth is getting very modernized, right? So how does astrology being such a old thing, 15,000 20,000 years old study, still holds importance today? तर मला असं वाटतं की माणसाचं जे आयुष्य आहे त्याला सगळ्याच गोष्टी माहिती नसतात. त्यांच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात किंवा अनेक प्रकारच्या समस्या असतात. पुढे नेमकं आपल्याला काय करता येईल याची कल्पना नसते. मनुष्य आपण फक्त कर्म करत असतो आणि पुढे नेमकं जाऊन आपल्याला काय करायचंय ते माहिती नसतं. ज्योतिषशास्त्र माणसाच्या आयुष्यामध्ये नेमकं याच पद्धतीमध्ये एम्बेड होतं. मी अनेक गोष्टींचे प्रयत्न करत असतो. अनेक गोष्टींसाठी मी प्रचंड प्रयत्न घातलेले असतात आणि माझे एफर्ट्स असतात, माझं पॅशन असतं, बाकीच्या सगळ्या गोष्टी त्यात केलेल्या असतात. पण त्याचं नेमकं उत्तर मला काय मिळणार आहे ते मला माहित नसतं. तर या गोष्टीसाठी ज्योतिषशास्त्र माणसाला एक जबरदस्त आशा देतं. एखादी गोष्ट होणार आहे की नाही त्याच्या प्रोबॅबिलिटी सांगणारं मेडिसिन नंतरचं दुसरं असणारं शास्त्र
म्हणजे ज्योतिषशास्त्र आहे असं मला वाटतं. अतिशय धाडसी विधान आहे हे. परंतु पुढे घडणाऱ्या गोष्टींबद्दल तुमच्या आयुष्यात असणाऱ्या ग्रहस्थितीचा पूर्ण विचार करून नेमक्या गोष्टींनी तुम्हाला ते खूप छान गायडन्स देऊ शकतं, असं हे शास्त्र आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात अडकता, जेव्हा तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्याही स्वरूपाचा पुढे आपण जाऊन नेमकं काय आपल्याला मिळणार आहे हा प्रश्न पडतो, त्या दिशेने योग्य मार्गदर्शन करणारं शास्त्र म्हणून ज्योतिष तुमच्या आयुष्यात येतं आणि तुम्हाला नेमकं काय करायला हवंय ते सुचवतो. ज्योतिषशास्त्र कधीही माणसाचा कुठलाही नशिबाचा भाग बदलू शकत नाही. आपण जे घेऊन आलेलो असतो, आपल्या हातात कर्म आहे, परमेश्वराने दिलेल्या गोष्टींमधून आपण चांगल्या गोष्टी करू शकतो, वाईट गोष्टी करू शकतो, अनेक गोष्टी आहेत. परंतु नेमकं काय करायला हवं हे जर कुठलं शास्त्र सांगत असेल तर ते ज्योतिषशास्त्र आहे. सबब मला जर अडचण आली तर मी नेमकं काय करायला पाहिजे हे ज्योतिषशास्त्र मला नक्की सांगू शकतं. तर सर जैसे यू टोल्ड की इट हेल्प्स यू टू गाइड व्हेन देयर आर ब्लॉकेजेस, इट हेल्प्स यू टू गाइड फ्रॉम इट. सो सर जब हम एस्ट्रोलॉजर के पास जाते हैं एंड वी शो आवर बर्थ चार्ट टू यू, सो व्हाट आर द की एलिमेंट्स जो आप देखते हो जिससे आपको एज अ पर्सन अगर मैं आया हूं तो उसके एलिमेंट समझ में आएंगे? मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा तुमच्या जन्माची वेळ करेक्ट देता, तुमचं जन्म ठिकाण, जन्म वेळ आणि जन्म तारीख या 3 गोष्टी जेव्हा करेक्ट देता, तेव्हा जेव्हा आपला जन्म होतो त्यावेळेला त्या बरोबर पूर्व क्षितिजावर असलेली जी ताऱ्यांची पोझिशन्स असते, नक्षत्रांची पोझिशन असते, सेम टू सेम रिप्लिका होऊन पत्रिकेच्या अनुषंगाने ती आपल्या समोर येते. पत्रिका म्हणजे तुमच्या पूर्वजन्माची मांडलेली एक बॅलन्स शीट आहे असं तुम्ही गृहीत धरू शकता. त्यामध्ये आपण काय बघतो तर आपल्या समोर एखाद्या गोष्टीचं जर बॅलन्स शीट असेल तर त्याच्यातली लायबिलिटी साईड कुठली आणि आपल्याला डेबिट काय आहे, क्रेडिट काय आहे ते कळतं. आपल्याला कुठल्या गोष्टींवर लक्ष द्यायला पाहिजे ती गोष्ट कळते. त्यामुळे समोर तुमच्या जेव्हा पत्रिका येते तेव्हा हा मनुष्य नेमक्या कशा पद्धतीने आपलं काम घेऊन आपल्या समोर बसलेला आहे, त्याचं स्वतःचं वैयक्तिक कर्म काय आहे, त्याला कुठे जायचंय, तो जे म्हणतो आहे त्याच्या सुसंगत तो जाऊ शकेल का, याच बरोबर त्यांनी नेमक्या कुठल्या भागामध्ये प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि त्याच्याच बरोबर या सगळ्या गोष्टी करत असताना त्याला ऍडिशनल एलिमेंटचा काही भाग येते. माणूस चालत असतो, माणसाच्या पायाला दुखापत होते, तर आपण गोळी पण घेऊ शकतो आणि ऑन द सेकंड साइड आपण स्क्रॅचेस पण वापरू शकतो. म्हणजे एकीकडे तुम्हाला तुमचा तोलही सांभाळायचा आहे, एकीकडून तुम्हाला हीलही व्हायचं आहे. एक्झॅक्टली हीच गोष्ट ज्योतिषशास्त्र करतं की त्याच्यामधल्या मानवी जीवनात मधले असणारे जे लॅक्युनाज किंवा कमी पडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या कमी पडणाऱ्या गोष्टी तुम्ही कशा पद्धतीने आणि कुठल्या कर्माच्या दिशेने भरून काढू शकता ते ज्योतिषशास्त्र तुम्हाला अचूक सांगू शकतं. तुम्ही ज्या दिशेने जाणार आहात त्या दिशेचा प्रवास निर्वेद आहे का ते सांगू शकतं. तुम्हाला कुठल्या अडचणींचा सामना करायला लागेल ते सांगू शकतं. आणि अल्टिमेटली ती गोष्ट केल्यानंतर तुम्ही कशा प्रकारचा त्याबद्दलचा असणारा भाव आहे तो मेंटेन करायला पाहिजे ते ज्योतिषशास्त्र तुम्हाला उत्तम पद्धतीने सांगू शकतं. ओके सर, जैसे आपने बैलेंस शीट की बात की कि हम हमारे पिछले कर्म लेके आए हैं हमारे लाइफ में, सो इज देयर एनीथिंग लाइक रीबर्थ और इज देयर एनीथिंग लाइक इफ वी, सो एज यू सेड जब हमारी पहली भी बात हुई, देयर आर एनर्जीज इन प्लांट्स आल्सो, देयर आर एनर्जीज, सो वी आर आल्सो एनर्जी, सो देयर इज समथिंग लाइक रीबर्थ दैट वी कैन अंडरस्टँड फ्रॉम आवर बर्थ चार्ट. अगदी पत्रिकेचा जो 8वा भाव असतो त्याला पूर्वसंचित कर्म भाव असं म्हटलं जातं. त्याच्यावरनं आपण निश्चितपणे ठरवू शकतो की हा या पत्रिकेचा रिबर्थ आहे का नाही. त्याच्यामध्ये आतापर्यंत अनेक गोष्टींचे गुंते आहेत. तू माझ्यासमोर तुझी पत्रिका घेऊन बसलास आणि बिंग ऍस्ट्रॉलॉजर मी तुला सांगितलं नाही तू तुझ्याला आयुष्यातल्या तुझ्या कुटुंबातल्या कोणाचा तरी रिबर्थ आहे, तर ही गोष्ट मी गंमत म्हणून सांगतोय, ही गोष्ट मी सिरियसली सांगतोय, याच्यावर काही विश्वास बसत नाही. पण डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरनी जर एखादी गोष्ट मेन्शन केली तर आपण ती जितक्या सिरियसली घेतो तितक्या सिरियसली लोक कधी कधी ज्योतिषाला घेतात असं माझं म्हणणं आहे. तर रिबर्थ हा भाग आपल्या हिंदू धर्मशास्त्राच्या अनुषंगाने 100% अस्तित्वात आहे. आपल्या जन्मात आपण जन्माला आल्यानंतर आपल्याला काय भोगायचंय आणि आपण काय भोगणार आहोत या 2 गोष्टी तुमच्या पत्रिकेनुसार निश्चितपणे सांगता येतात. त्यामुळे पत्रिकेचा 12वा भाव, पत्रिकेचा 8वा भाव आणि पत्रिकेचा 5वा भाव या 3ही गोष्टींच्या अनुषंगाने ही पत्रिका रिबर्थ आहे का. कधी कधी आपण असं बघतो की एखादी माणसं किंवा मुलं जन्माला येतात, त्यांना विशेष काहीच करावं लागत नाही, त्यांच्याकडे सगळ्या साधन सामुग्रीपासून असलेल्या सगळ्या गोष्टी इतक्या व्यवस्थित असतात
की त्यांना स्वतःला ओन एफर्ट घालण्याची गरज पडत नाही. दे आर हॅव्हिंग एव्हरीथिंग आणि एन नंबर ऑफ मल्टिपल थिंग्स आर अवेलेबल इन देअर लाईफ. सो ही जेव्हा गोष्ट असते ती, किंवा एखादा मनुष्य आपण असं बघतो की अतिशय गरीब घरात जन्माला येतो आणि प्रचंड कष्ट करून तो खूप श्रीमंत होतो, किंवा खूप श्रीमंतीत असलेला मनुष्य गरीब होतो. या सगळ्या असलेल्या ज्या गोष्टी असतात त्या पूर्वजन्मात तुम्ही केलेल्या कर्मांचा भाग म्हणून तुमच्या नशिबाला येतात. की मी कुठल्या कुटुंबात जन्माला यावं, मी कुठल्या आई वडिलांच्या पोटी जन्माला यावं, माझं बाकीचं कर्म काय असावं, हे त्या गोष्टींनी ठरतं. आणि या पत्रिकेतल्या या 3 भावांच्या एकूण परिस्थितीनुसार आपण बघू शकतो की हा रिबर्थ आहे का. तर रिबर्थवर माझा प्रचंड विश्वास आहे आणि पूर्वजन्मीच्या कार्मिक असलेले जी गाठोडी आहेत ती द्यायची आहेत का घ्यायची आहेत, भरायची आहेत का पे ऑफ करायची आहेत, याच्यावर ती गोष्ट अवलंबून असते. पण माझा याच्यावर पूर्ण विश्वास आहे. सर, तर आता म्हणजे तुम्ही प्लॅनेटची सांगत होता कि 8 प्लैनेट इज फॉर रिबर्थ, वेर यू अंडरस्टैंड. सो ऐसे ही हम जब आप बर्थ चार्ट देखते हो अलग अलग प्लैनेट्स होते हैं, 9 प्लैनेट्स है. तो ये 9 प्लैनेट्स के अलग अलग जो 9 प्लैनेट्स उनका इम्पोर्टेंस क्या है? राईट. तर आपल्या इकडे असलेली ही जी 9च्या 9 ग्रह आहेत त्या 9च्या 9 ग्रहांना स्वतःची असलेली आपली एक ठराविक उत्तम कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये रवी हा जो आहे तो तेजाचा कारक आहे, तो ऊर्जा आहे, तो बॅटरी आहे, तो सगळ्या गोष्टीला असणारं जे सप्लाय मॅनेजमेंट आहे ते देणारा ग्रह हा पत्रिकेमध्ये रवीच्या अनुषंगाने असतो. त्यामुळे तुमच्या पत्रिकेमध्ये जर रवी हा अतिशय उत्तम पोझिशन मध्ये असेल तर ती पत्रिका बॅलन्स असते. आणि तीच जर तुळेत बिळेत मध्ये रवी असेल, म्हणजे त्याच्या नीच राशीमध्ये रवी असेल, कारण शुक्र आहे, शुक्र हा उपभोगाचा कारक आहे, तो उपभोगाच्या कारक असलेल्या राशीमध्ये रवी सारखा तेजस्वी ग्रह हा क्षीण पडतो, त्याला मरणकारक स्थान असं म्हणलेलं आहे. सो रवीकडे प्रॉडक्टिव्ह, पॉझिटिव्हनेस आणि ज्याला आपण म्हणतो ना की उत्तम पद्धतीने एखाद्या गोष्टीला मोटिवेट करण्याची कला, हा भाग रवीकडे दिलेला आहे. मग आपण चंद्र बघू. चंद्र हा मनाचा कारक आहे. चंद्र हा पत्रिकेमध्ये सगळ्यात कमी कालावधीसाठी पत्रिकेत एक्झिस्ट राहणारा भाग आहे. 2.5 दिवसाचा तो असतो. पण तुमची मेंटल स्टेट काय आहे, तुमचं थिंकिंग प्रोसेस काय आहे, तुमच्या कॅरेक्टरिस्टिक्सला इमोशन्स जोडतात का डिफरन्शिएट करतात, या सगळ्या गोष्टी पत्रिकेत चंद्राच्या अनुषंगाने असतो. आणि तुमचं पत्रिकेत चंद्र ज्या राशीत असतो ती तुमची रास. पण चंद्राकडे हृदय दिलेलं आहे. जसं रवीकडे म्हणजे सूर्याकडे जशी पॉवर दिलेली आहे तसं चंद्राकडे प्रेम दिलेलं आहे, संवेदनशीलता दिली आहे आणि तो खूप छान पॉझिटिव्ह एनर्जी देणारा ग्रह आहे. यानंतर आपण वळूया मंगळाकडे. जर मंगळ आपण बघितला तर मंगळ हा पण एनर्जीचा कारक आहे. पण एक असतं ज्याला आपण म्हणू शकतो की एखादा जेनसेट असतो आणि त्या जेनसेटला एखादं टूल जोडलेलं असतं. त्या टूलनी आपण ते टूल पुढे खूप गरम असतं आणि ते अगदी बारीक कार्विंग सुद्धा करू शकतं किंवा मोठमोठ्या कार्विंगचं कामही तो करू शकतो. तर रवी हा जर पत्रिकेतला जेनसेट असेल तर मंगळ त्याला जोडलेली एनर्जी कॉर्ड आहे. मंगळ हा सेनापती आहे. त्यामुळे तुमच्या पत्रिकेमध्ये एखादं धैर्य, कृतिशीलता, गतिमानता आणि निर्णय घेण्याची प्रवृत्ती हा असणारा जो भाग आहे तो मंगळ तुम्हाला देतो. सो तुमच्या पत्रिकेतला असणारा मंगळ हा कुठल्या स्थानात आहे त्याच्या अनुषंगाने त्या त्या टप्प्यामध्ये तो रिझल्ट येतो. पण मंगळ हा एनर्जीचा कारक आहे आणि तो कृतिशील एनर्जीचा कारक आहे, ज्याला आपण ऍक्टिव्ह एनर्जी म्हणतो, तो भाग. मंगळानंतर मग आपण बघतो की बुध. तर बुध हा आयुष्यात कधीही न टाळता येणारं तत्व, म्हणजे तुमच्या आयुष्यात असणारा व्यवहार, बुद्धिचातुर्य, एखाद्या गोष्टी मांडण्याची असणारी कला, या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे तुमच्या पत्रिकेत बुधाच्या अनुषंगाने असतात. रवी आणि बुध हे दोघं जण फार फार तर एखाद पुढे मागे असू शकतात. पण जनरली बुध हा व्यवहाराचा कारक आहे. बुध हा राजकुमार आहे, पण त्याच्याकडे कल्पना क्षमता आहे किंवा एखादी गोष्ट मांडण्याची जबरदस्त कपॅसिटी आहे. टू डील विथ पीपल हा जो भाग आहे तो बुध ते काम करतो. मग त्याच्यानंतर आपण जाऊया, पुढचा ग्रह जो आहे तो गुरु. गुरुच्याकडे आध्यात्मिक पॉवर, अभ्यास, त्यानंतर आपल्या इकडचे कार्मिक एनर्जीना सप्लाय करण्याचं जे काम असतं, कार्मिक एनर्जीना जी सगळी एनर्जी सप्लाय करण्याचं काम असतं ते गुरु. मग तुमचं विचार कसा आहे, तुमचं थिंकिंग कसं आहे, तुमची प्रोसेस कशी आहे, तुमची मांडणी कशी आहे, तुमच्या पत्रिकेत वैयक्तिकरित्या आयुष्यात आल्यानंतर तुम्ही कुठल्या पद्धतीने काम करावं हे गुरु तुम्हाला अतिशय उत्तम पद्धतीने सांगतो. गुरु हा सर्वोत्तम ग्रह आहे. गुरु हा
प्रॅक्टिकल पॉझिटिव्हिटी देणारा ग्रह आहे, पण तो सात्विक आहे. तो मंगळ, राहू या गोष्टींसारखा असा तीव्र असणारा ग्रह नाही. गुरु नंतर आपल्याला येतो शुक्र. प्रणय, त्यानंतर क्रीडा, भोग, त्यानंतर आत्मज्ञान आणि सर्व जगातल्या असणाऱ्या ज्या सुख सोयीची साधनं, उपभोगाच्या गोष्टी आणि जी लक्झरियस आयटम्सचा भाग असतो तो आपल्या पत्रिकेत शुक्राच्या अनुषंगाने येतो. तुम्ही कलाकार आहात का? तुम्ही प्रेझेंटर आहात का? तुम्ही ओरिएटर आहात का? तुम्ही कम्युनिकेटर आहात का? हे सगळं तुमच्या आयुष्यात फक्त आणि फक्त शुक्र ठरवतो. तुमच्या आयुष्यात असलेली जी सगळ्याच्या सगळ्यात महत्वाची असणारी प्रेम, शारीरिक असणाऱ्या इच्छांची भावना, क्रिएटिव्हिटी, हा सगळा भाग शुक्राने आपल्या ताब्यात घेतलेला आहे. शनी हा तुमच्या कर्माशी रिलेटेड असणारा ग्रह आहे. शनी हा कर्मफलदाता आहे. शनी काय म्हणतो की तुम्ही जे कर्म कराल त्यानुसार मी तुम्हाला फळ देईन. शनी हा न्यायाचा कारक आहे. शनी हा कर्माचा कारक आहे. शनी हा बुद्धीच्या कर्माचा पण कारक आहे. म्हणजे बुद्धीचं कर्म हा वेगळा असणारा एक भाग आहे, त्याचा पण तो कारक आहे. त्याला आळस आवडत नाही. तर या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने आपण शनीकडे बघू शकतो. त्यामुळे 7.5 वगैरे असणारा जो भाग असतो तो कायम रिअलायझेशन ऑफ युअर वर्क, युअर पास्ट डीड या अनुषंगाने येतो. राहू हा जो भाग आहे, तर राहू हा तुमच्या वैयक्तिक पत्रिकेमध्ये कर्महीन विचारांचा कारक आहे. राहूला फक्त डोकं आहे, तो फक्त विचार करू शकतो. त्यामुळे पत्रिकेत जर राहू उत्तम असेल तर तो तुम्हाला n नंबर ऑफ अवेलेबिलिटी देतो गोष्टींची. पण जर तो बिघडलेला असेल तर तो भावनात्मक आणि मानसिक असलेल्या गोष्टींमधले इतके गुंते निर्माण करून ठेवतो की अशी माणसं कन्फ्यूज होताना दिसतात. आणि ऑन द अदर साइड की पत्रिकेतला जर केतू आपण बघितला तर केतूला डोकं नाहीये, केतूला फक्त कृती आहे. म्हणजे राहू असेल तर तो कृतीहीन विचारांचा कारक आहे आणि केतू हा विचारहीन कृतीचा कारक आहे. आपण असं बघतो की केतू ज्यांच्या आयुष्यामध्ये अतिशय उत्तम असतो ती माणसं बिनधास्त काम करून मोकळं होतात, नंतर विचार करतात की अरे काय होईल, कसं होईल. तर केतूकडे एक जबरदस्त शक्ती आहे आणि ती म्हणजे एखादं काम 100% करवून घेणं. त्यामुळे मंगळ, शनी, राहू, केतू हे जे सगळे ग्रह असतात त्यांना उगाचच पापग्रह म्हणलंय. खरं तर ते पापग्रह नाहीयेत, तर त्यांच्याकडे एनर्जीज इतकी आहे की ती सर्वसामान्य पद्धतीच्या माणसाला त्या त्या पद्धतीत हे होत नाही, म्हणजे हँडल होत नाही. एखादा जर मोठा नेता असेल आणि तो बिथरला, तो जर रागवला, आणि एखादा सर्वसामान्य मनुष्य असेल तो बिथरला, तो रागवला, तर यांच्या दोघांच्या रागामध्ये फरक पडेल. त्या रागामुळे पडलेला जो फरक आहे तो फक्त पापग्रह म्हणून त्याला एका कॅटेगरीत टाकलंय. पण हे जबरदस्त एनर्जी असणारे महत्वपूर्ण इन्फ्लुएन्शियल प्लॅनेट्स आहेत असं माझं मत आहे. ओके सर, बहुत ज्यादा इन्फॉर्मेशन मिली 9 प्लैनेट्स के बारे में, बट और एक चीज जाननी है, जब प्लैनेट ट्रांजिशन होता है एंड जैसे अभी 29 मार्च को शनि का ट्रांजिट होने वाला है एंड वो 0 डिग्री पे आने वाला है. सो इससे क्या इफेक्ट होने वाला है इकोनॉमी पे, इंडिव्हिज्युअल्स पे एंड स्टॉक मार्केट? हा एक खूप मस्त प्रश्न तू विचारलास. तर गुरुच्या राशीतलं असणारं जे शनीचं भ्रमण आहे, तर हे शनीचं भ्रमण अनेक गोष्टींच्या गोंधळाला कारक असणारं भ्रमण असणार आहे. गोंधळ म्हणजे मी तुला एकच गोष्ट सांगतो की समजा एखादं खेडं असेल, एखादं गाव असेल, त्याला आतापर्यंत कधीच कुठल्या सुप्रीम अथॉरिटीनी भेट दिलेली नसेल आणि अचानक तुम्हाला एक दिवशी कोणीतरी येऊन सांगतं की तुमच्या गावाला तुमच्या मुख्यमंत्री भेट देणार आहेत. मग मुख्यमंत्री भेट देणार आहेत म्हटल्यानंतर त्या ठिकाणी असणारी सगळी अव्यवस्था दूर करणं किंवा बाकीच्या इतर असलेल्या गोष्टींमधले लॅक्युनस लपवणं हे सगळं त्या प्रशासनाला करावं लागतं. मुख्यमंत्री जात येत असतो पण तो त्या गावात कधी आलेला नसतो. त्याला तिथे यायचं असतं, त्याला तिथे थांबायचं असतं आणि मग जेव्हा त्याला तिथे थांबायचं असतं, सर्वसामान्य माणूस आला तर त्याला कोणाला काही देणं घेणं नसतं. पण जेव्हा बिग पर्सनॅलिटी कमिंग टू युअर विलेज, तर त्या मंडळींची कशी तारांबळ उडते, सेम तशाच पद्धतीने 6 ग्रह, 6 मोठी एनर्जीज या 29 तारखेपासून 10 एप्रिल पर्यंतच्या कालावधीमध्ये या मीन राशीमध्ये येणार आहे. सबब मला असं वाटतं की मेषेच्या मंडळींना असणारं हे जे पुढचं साधारणतः 1 वर्षभराचा जो पिरियड असेल तर तो खूप घाई गडबडीचा, धावपळीचा, हार्डवर्किंगचा आणि एक्स्ट्रा एफर्टचा लागेल. वृषभ राशीची जी मंडळी असतील तर त्यांना आपल्या कल्पकतेतनं काही महत्वपूर्ण प्रोजेक्ट तातडीने पूर्ण करण्यासाठी मोटिवेशन मिळेल, पण काम करणं अतिशय गरजेचं आहे. नुसतं स्वप्न बघून काही होणार नाही. मिथुन राशीची जी मंडळी असतील तर मिथुन राशीच्या मंडळींना आपल्यामधली कार्यक्षमता ही सिद्ध करून दाखवावी लागेल.
म्हणजे मला नुसता सपोर्ट आहे, त्यातून मी काही काम करतोय, तर त्याचा उपयोग नाही. माझ्याकडे असणारी बुद्धी मी कशा पद्धतीने वापरतोय हे दुसऱ्याला दाखवून द्यावं लागेल, तर पुढचं 2.5 वर्ष तुमच्यासाठी छान राहतील. कर्क राशीची जी मंडळी आहेत त्यांना शनीची आता ढय्या संपतीये, त्यामुळे हे जे पुढचं वर्ष आहे ते त्यांच्यासाठी निश्चितपणे रिलॅक्स आहे. पण योग्य पद्धतीनं प्लॅनिंग करणं आणि नेमक्या कामावर लक्ष फोकस करणं हे कर्क राशीच्या माणसाला आवश्यक आहे. अगेन सिंह राशीच्या मंडळींकडे आपण जर गेलो तर सिंह राशीला ढय्या सुरू होतीये, त्यामुळे हा जो पुढचा 2.5 वर्षाचा कालावधी आहे तो वेगवेगळ्या गोष्टींच्या आभासी ताणातनं, त्रासातनं आणि ज्याला आपण म्हणतो की अडथळे यांना त्यांना पार करावं लागणार आहे. पण हा कालावधी वाईट नसतो. ऑन द अदर साइड शनी इज ऍब्सोल्युटली गिव्हिंग ज्याला ऍसेट मेकिंग परफॉर्मन्स आपण म्हणतो असा ही देत राहतो. म्हणजे एकीकडे अडथळे पण आहेत, पण दुसरीकडे शनी ऍसेट मेकिंग आहे. कन्या राशीची जी मंडळी आहे, बुधाची रास असणारी ही रास आहे, तर कन्या राशीच्या मंडळीला एकीकडे थोड्याशा वाढलेल्या जबाबदाऱ्या या कालावधीमध्ये निश्चितपणे बघायला मिळतील. नातेसंबंध आणि आपल्यावर असणाऱ्या जबाबदाऱ्यातनं पूर्ण करून दाखवायची कामं यांच्यासमोरचं एक मोठं प्रश्नचिन्ह कन्या मंडळींना या पुढच्या 2.5 वर्षात बघायला लागेल. तूळ मंडळींसाठी असणारं हे जे ट्रान्झिट आहे शनीचं, तर ते मध्यम स्वरूपाचं असणारं ट्रान्झिट आहे. परंतु तुमचे परदेशात जायचे काही बेत असतील किंवा काही नवीन काम तुम्हाला उभारायचं असेल तर त्या गोष्टींबद्दल तुम्हाला ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन आणि तुमचा परफॉर्मन्स हा उत्तम पद्धतीनं दाखवून द्यावा लागेल. पण तूळ मंडळींसाठी चांगला असणारा भाग आहे. वृश्चिक मंडळींसाठी थोडंसं हार्ड वर्किंगचं आणि वाढीव धावपळीचं असणारं हे वर्ष असणार आहे. कुठलीही गोष्ट सहज पद्धतीने मिळणार नाही, त्यासाठी तुम्हाला जरा थोड्याशा जास्त खटपटी कराव्या लागतील. आणि नेमकं प्लॅनिंग हे जर तुम्ही योग्यरित्या अप्लाय केलं नाही तर समोर असलेल्या गोष्टीतून मिळणारे जे लाभ आहेत ते सुद्धा तितक्या छान पद्धतीने मिळतील असं मला वाटत नाही. अर्थात निगेटिव्हिटी नक्कीच नाही. धनुराश जी आहे तर धनुराशीसाठी हा एक अतिशय महत्वाचा असणारा भाग आहे, कारण धनुराशीला सुद्धा आता इथे ढय्या सुरू होते आहे. त्यामुळे पार्टनरच्या तब्येतीबद्दल काळजी घेणं हे अतिशय गरजेचं राहील. दुसरी महत्वाची गोष्ट स्पेक्युलेटिव्ह इन्व्हेस्टमेंट किंवा माहीत नसलेल्या गोष्टींमध्ये तुम्ही जर एखादं काम बिनधास्त पुढे करायचा प्रयत्न केला असाल तर इथे तुम्हाला धोक्याची सूचना मला द्यावीशी वाटते. पण धनुराशीसाठी संमिश्र असणारा हा भाग आहे. मकर राशीसाठी मात्र एकाच वेळेला 7.5 पण संपती आहे आणि तुमच्या अतिशय चांगल्या सेगमेंटमध्ये शनी येत असल्यामुळे बराच काळ अडकून राहिलेली अडथळ्यांची असणारी जी कामं आहेत ती निश्चितपणे मार्गी लावण्याचा हा पुढच्या 1 वर्षाचा भाग आहे. फक्त त्या गोष्टीसाठी तुम्हाला जर काय करायचं असेल तर तुम्हाला नुसता टास्क देऊन चालणार नाही, तुम्हाला त्या टास्कचा भाग व्हावं लागेल आणि ऍक्टिव्ह काम करावं लागेल. कुंभ राशीसाठी खूप महत्वाचा असणारा या शनी ट्रान्झिशनचा भाग आहे. कुंभ राशीचा आता जो 7.5चा भाग आहे तो आता 35% उरलेला आहे. त्यामुळे पायावर आलेली जी 7.5 म्हणजे एक असं असतं, शिरावर असते, उदरी असते आणि पायावर असतं, तर त्या कालावधीमध्ये बराच काळ रखडलेली कामं ही पूर्ण होतील. बराच काळ तुम्हाला जे मिळायचे रिझल्ट मध्ये तुम्ही अपेक्षित आहात तर ते तुम्ही करा. कला कौशल्य, प्रेझेंटेशन किंवा अडकलेल्या कामांबद्दल झटका देऊन बाहेर सुटण्याची जी फेज आहे तीही सुरू होते. आणि मुळात मीन राशीसाठी हा अतिशय महत्वाचा असणारा भाग आहे. मीन राशीच्या मंडळींना जबरदस्त कष्ट घ्यावे लागणार. तुमच्याकडे असलेल्या गोष्टी मिळवण्यासाठी सुद्धा तुम्हाला आहे त्याच्यापेक्षा तिप्पट प्रयत्न करावे लागणार, कारण ही गुरुची राशी आहे, त्याच्यामध्ये शनी योग बसलेला आहे. नवीन स्थानांतरणाचे योग आता जे चालू आहे त्याच्यापेक्षा अगदी वेगळ्या सेगमेंटमध्ये काही काम सुरू करण्याची स्थिती मीन राशीला दिसते आहे. अशा 12 राशींचे 12 परिणाम या 29 तारखेपासून तुम्हाला अनुभवायला मिळतील. ओके. तर सर आता ऍस्ट्रॉलॉजी मध्ये खूपच डिफरंट ब्रांचेस आहेत. म्हणजे देर इज वेदिक ऍस्ट्रॉलॉजी, देर इज वेस्टर्न ऍस्ट्रॉलॉजी, देर इज चायनीज ऍस्ट्रॉलॉजी. बरोबर. तर हाऊ आर दे डिफरंट फ्रॉम इच अदर और दे आर वन? मला असं वाटतं की प्रेडिक्टिव्ह पार्टला ते एकत्र असणं ही अत्यंत महत्वाची असणारी गोष्ट आहे. म्हणजे तुम्ही ॲलोपॅथीकडे जा, तुम्ही होमिओपॅथीकडे जा, तुम्ही इलेक्ट्रोपॅथीकडे जा, सगळेजण त्यांच्या त्यांच्या अनुषंगाने तुमच्या प्रकृतीची चिकित्सा करतात. त्यांची दिलेली औषधं वेगळी असतात, पण त्याचा जो कमाऊट असतो तो शरीर सुदृढ ठेवणे हा एवढा एकमेव भाग असतो असं मला वाटतं. तर या ज्या पॅथीज आहेत त्या अनेक वर्षांपासून वेगवेगळ्या शाखांबद्दल डेव्हलप होत होत गेलेल्या आहेत. पण शेवटी ज्योतिष हे मानव कल्याणाचंच शास्त्र आहे असं मला वाटतं.
तर आपापसातल्या वेगळ्या वेगळ्या गोष्टींमधनं आपण वेगवेगळ्या दृष्टिकोनातनं एकाच गोष्टीकडे बघू. तुम्ही जर जवळ असाल तर तुम्हाला त्याची दाहकता जास्त जाणवेल. तुम्ही जर लांबून बघत असाल तर तुम्हाला त्याच्या भोवतीचा असलेला जो भाग असतो तो जास्त क्लिअर दिसेल. त्यामुळे तुम्हाला समस्या त्या पद्धतीने हे करू शकाल. जेव्हा तुम्ही त्या सेगमेंटमध्ये असाल तेव्हा तुम्ही त्या फील करून आपल्याला नेमकं काय होतंय ते नेमकं सांगू शकाल. अशा पद्धतीने या वेगवेगळ्या ज्या असणाऱ्या पॅथी आहेत, म्हणजे चायनीज एस्ट्रॉलॉजी आहे किंवा हस्तसमुद्रिक आहे, अंगलक्षणशास्त्र आहे किंवा चेहरा पाहून आहे, या ज्या सगळ्या गोष्टी आपण बघतो त्यांचं सगळ्यांचं काम एकच आहे की मानवाला आयुष्यात असणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या कमी करण्यासाठी या पद्धतीने आपल्याला त्यांना सोल्युशन द्यायचे. त्यामुळे ह्या ज्या जनरेट जरी वेगवेगळ्या पद्धतीने आणि ठिकाणातून झालेल्या असल्या तरी त्याचा अल्टिमेट मोटिव्ह टू सॉल्व्ह युअर प्रॉब्लेम असंच मला वाटतं. ओके सर, तर आता तुम्ही एवढे वर्ष झालं एस्ट्रॉलॉजी करताय, एनी सरप्राइजिंग थिंग दॅट एस्ट्रॉलॉजी हॅज टॉट यू? हा प्रश्न मला खूपच छान वाटतो, कारण हा प्रश्न मला आतापर्यंत कधीही कोणी विचारला गेला नाही. मला प्रत्येक पत्रिका बघितल्यानंतर त्याच्यामधल्या असणाऱ्या ज्या हॅपनिंग्ज असतात त्यातली प्रत्येक पत्रिका वेगळ्या पद्धतीने आयुष्याच्या दृष्टिकोनाला बदलण्याचा भाग देते. त्यामुळे एखादी गोष्ट नियमाच्या पद्धतीने बघणं आणि एखादी गोष्ट नियमाच्या पलीकडे जाऊन का फळं देते ते बघणं, याचा दृष्टिकोन विकसित होत जातो. हेच मला नेहमी वाटत राहतं. म्हणजे प्रत्येक पत्रिका आपल्याला वेगळं आयुष्य सुचवत असते. असं नाहीये की तुझा जन्म जर एक दिवशी झालेला असेल तर सेम पत्रिका माझ्याकडे आली तर त्याचंही भविष्य सेम असेल असं नाही सांगता येत. याचं कारण की तुम्ही तुमचं जे कार्मिक पॅकेज आहे ते कार्मिक पॅकेज पूर्णपणे वेगळं घेऊन आलाय. आता हा जो माझ्यासमोर माईक आहे तोच तुझ्या समोर आहे, एक्झॅक्ट, त्यात काही फरक नाही, पण याला वापरलेलं मटेरियल हे तर वेगळं आहे. त्यामुळे तुमचं कार्मिक मटेरियल प्रत्येक गोष्टीला वेगळ्या पद्धतीने वापरलं जातं. आणि मी अतिशय ओव्हरऑल बघतो प्रत्येक पत्रिका बघितल्यानंतर. त्यामुळे प्रत्येक बघण्याचा एक दृष्टिकोन असा आहे की यात मला नवीन काय शिकायला मिळतं. त्यामुळे मग भावभावना असतील किंवा फळं देण्याची कॅपॅसिटी असेल, एखाद्या पत्रिकेत खूप तीव्र वाईट ग्रहमान दिसतं पण त्याची फळं त्या माणसाला अजिबातच मिळालेली नसतात. त्यामुळे ज्या वेळेला अशा प्रकारचा अभ्यास मला करायला मिळतो तो इतका भारी असतो. प्रत्येक पत्रिका मला आयुष्याकडे बघायचा नवीन दृष्टिकोन देते. ओके, तर सर आता तुम्ही खूप प्रेडिक्शन्स केले आहेत आणि तुम्ही मोठे मोठे लोकांचे प्रेडिक्शन्स केले आहेत. म्हणजे US मध्ये बॅराक ओबामाचं तुम्ही प्रेडिक्शन केला होता. अँड हाऊ डू यू बी सो अॅक्युरेट की तुमचा जो प्रेडिक्शन आहे तो राईटच येतो? ही परमेश्वराची आणि माझ्या गुरूंची कृपा. याचं कारण असं की पंडित काकासाहेब अवचटांकडनं मी ज्योतिष, म्हणजे माझे आजोबा ते प्रकांड पंडित ज्योतिषी होते आणि अगदी वयाच्या 7व्या वर्षापासून त्यांनी माझ्याकडनं या पद्धतीने अभ्यास करून घेतला. आणि आधीच्या कालावधीमध्ये एक गोष्ट झाली की इतरांना आधी शास्त्र शिकावं लागतं मग प्रेडिक्शन कडे येतात. माझ्या इकडे अगदी उलट झालं. माझे आजोबा मला पत्रिकेवरनं आधी प्रेडिक्शन शिकवत गेले आणि नंतर मग या सगळ्या गोष्टींचा, ज्योतिषाचा मी अभ्यास करत गेलो. सो मला असं वाटतं की ऍक्युरेट प्रेडिक्शन असं कधीही कुठलाही ज्योतिषी देऊ शकत नाही. तुम्ही ऍक्युरसीच्या जवळ जाल हे जास्त योग्य आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की पर्सेंटेज वाईज साधारणतः 70 ते 80% तुम्ही जर त्या बाबतीत पोहोचत असाल आणि नेमक्या माणसाने तुम्हाला काय करायला पाहिजे ते तुम्ही त्याला जर सांगू शकत असाल तर त्यांनी माणसाचं आयुष्य बदलू शकतं आणि त्याला कुठल्या गोष्टीतल्या समस्यातनं बाहेर पडण्याची संधी मिळू शकते. तर त्यामुळे एखाद्या गोष्टींबद्दल प्रेडिक्शन करत असताना ग्रह, बाकीची सामाजिक परिस्थिती, इतर असलेला भाग आणि परमेश्वराची आणि माझ्या गुरूंची माझ्यावर असणारी कृपा, या एवढ्याच गोष्टी मला अॅक्युरेट प्रेडिक्शन पर्यंत नेतात असं मला वाटतं. पण अॅक्युरेट म्हणत असताना त्याचं पर्सेंटेज आहे आणि ते 70% वर कदाचित असत नाही असं मला वाटतं. पण 70% हे सुद्धा जास्त म्हणजे महत्वाचा असणारा भाग आहे. पण सर तुम्ही 2007 US इलेक्शन आणि आता पण तुम्ही प्रेडिक्ट केलं आहे अँड इट्स बीन अॅक्युरेट. तर ते दॅट्स नॉट 70%, दॅट्स 100%. आता काही गोष्टी ज्या असतात त्या तुमच्या अनुभवाने तुमच्या समोर येतात. म्हणजे डॉक्टरला विचारलं की तुला कसं कळतंय तर त्याचा तो व्यवसायच असतो. त्याला वेगवेगळ्या पद्धतीने काही परम्युटेशन, कॉम्बिनेशन्स असतात आणि त्याच्या अनुषंगाने एखादी गोष्ट घडेल याचं भाकील आपण करत असतो. आता अमेरिकेच्या बाबतीमध्ये म्हणायचं झालं तर ज्या वेळेला ओबामांच्या बाबतीमध्ये ही गोष्ट मी
प्रेडिक्ट केली होती, त्यावेळेला मला ओबामा माहिती सुद्धा नव्हते. ज्या वेळेला त्या माणसांनी माझ्या समोर मला त्यांची जन्मतारीख दिली आणि मग कुंडलीचा अभ्यास केला, त्यानंतर मी ती गोष्ट सांगितली. त्यांच्याऐवजी दुसरं कोणी असतं तरी सुद्धा त्यांच्याही बद्दल मी कदाचित ही गोष्ट करू शकलो असतो. पण या बाबतीत मला असं वाटतं की ऍक्युरेट कसं सांगू शकतात, तर ही अनेक गोष्टींच्या मल्टिप्लिकेशनचा भाग आहे. आणि तुम्हाला अंतःकरणापासून किंवा अंतस्फूर्तीने एखादी गोष्ट वाटणं याचाही महत्वाचा भाग आहे. ज्योतिष तूही शिकतो, ज्योतिष मीही शिकतो. जे तू शिकलेला असतोस तेच नियम मला माहीत असतात. परंतु ज्याला आपण म्हणतो की साधना, गुरुकृपा, गुरूंची असीम तुमच्यावर असणारी कृपा आणि तुमची असणारी वैयक्तिक श्रद्धा, या सगळ्या गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा तुमच्याकडनं केलं गेलेलं जे प्रेडिक्शन असतं ते अशा पद्धतीने येतं आणि मग कदाचित ते 100% येऊ शकतं. ओके. तर सर तुम्ही तुमची एक मेथड पण आणली आहे, इनोव्हेट केली आहे, तर ती मेथड काय आहे? म्हणजे तर मी जेव्हा अंकशास्त्र शिकलो तेव्हा अंकशास्त्र माझ्या आजोबांचंच भालचंद्र ज्योती विद्यालय होतं. अंकशास्त्र मी शिकलो. तर अंकशास्त्र शिकल्यानंतर अंकशास्त्राच्या अनुभवाने आपण एक चौकोनी कुंडली तयार करतो. म्हणजे धर्म, अर्थ, काम, सत्व, रजतम याच्या आणि समोरचा मनुष्य त्याची म्हणजे मानसिकता काय आहे, त्याची सात्विकता काय आहे आणि त्याचे लॅक्युनास काय आहे, या 3 गोष्टी तुम्ही उत्तम पद्धतीने मांडू शकता. म्हणजे जसं आपण कुंडली मांडल्यावर आपल्याला लक्षात येतं की या माणसाच्या मानसिकतेतनं हा काय करू शकेल, याला कुठल्या गोष्टींचे चॅलेंजेस येऊ शकतील आणि हा कुठली गोष्ट 100% अचीव्ह करू शकेल. या 3 गोष्टींमधून 1 ते 9 या आकड्यांमधनं आपण जेव्हा अंकशास्त्रीय कुंडली मांडतो तेव्हा त्याच्यात असणारे जे मिसिंग नंबर होते ते मिसिंग नंबर आपण कशा पद्धतीने त्याच्यावर आपल्याला काम करता येईल आणि त्याची प्रॅक्टिकल पॉझिटिव्हिटी. म्हणजे आता उदाहरणार्थ असं असतं की माझा मिनेचा बुध आहे, तो मिनेचा बुध असला तर तो विकर सेक्शन मध्ये आहे, माझ्याकडची व्यवहार्यता कमी असेल, मी गोष्टींना अंडरस्टँड करू शकणार नाही, मी कदाचित व्यवसाय व्यवहार याच्यामध्ये थोडासा कमी असेल, मी इमोशनल डिसिजन घेईन. मग अशा वेळेला ज्योतिषी सांगतो की जा आणि एमराल्ड घाल, 5 रत्न आहे ते तू घाल, तो तुझा मिनेचा बुध आहे. तर हे अंकशास्त्रामध्ये बरोबर हे ग्रह फाइंड करून तुमची अंकशास्त्रीय कुंडली मांडल्यानंतर मिसिंग नंबरवर तुम्हाला काय काम केलं पाहिजे हे सांगण्यासाठी सुप्तांक शोधन पद्धत नावाची मी पद्धत 1997 साली ती शोधून काढली आणि त्यानंतर त्याच्यावर लोकांना मार्गदर्शन द्यायला सुरुवात केली. परत सांगतो, अंकशास्त्र कुणाचंही नशीब बदलू शकणार नाही. अंकशास्त्राने कुणाचंही ज्योतिष किंवा भाकीत हे करता येत नाही. पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये एखाद्या ठराविक पद्धतीचे टर्म्स असतात. म्हणजे आता उदाहरणार्थ की अमिताभ बच्चन हे नाव आल्यानंतर त्या नावामागे येणारी एक जी प्रचंड साधना आहे, बरोबर, ती साधना इन्कॉर्पोरेट झालेली असते. तसं तुमचं नाव आणि तुमचा शुभांक या गोष्टींमध्ये ज्या वेळेला बॅलन्स इन्कॉर्पोरेट होतो त्यावेळेला तुमचं असं अस्थिर असणारं जे नाव असतं ते अतिशय उत्तम पद्धतीने स्टेबल होतं. एवढंच फक्त अंकशास्त्र करू शकतं आणि तेच मी नेमकं सांगतो. ओके सर, मला एक प्रश्न होता फ्रॉम आवर प्रिव्हियस क्वेश्चन. तुम्ही साधना सांगितलं होतं मला. सर, हाऊ इम्पॉर्टंट इज साधना फॉर यू बीइंग अ एस्ट्रोलॉजर अँड हाऊ इम्पॉर्टंट इज साधना फॉर नॉर्मल पीपल हु आर लिव्हिंग अ नॉर्मल लाईफ, गोइंग टू 9 to 11 जॉब? शुड दे ऑल्सो प्रॅक्टिस साधना? हो, 100%. आता उदाहरणार्थ कसं आहे की एखाद्या माणसाला खोकला झाला तर त्याची आजी त्याला म्हणते की असं कर, तू आडुळशाचा काढा पी, गरम पाणी पी, आलं आणि हळद एकत्र घालून पी, दूध हळद पी. हे जे असलेली सर्वसामान्य माणसं आणि त्यांचे सर्वसामान्य असलेले उपाय. पण जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टर तुमची टॉन्सिल तपासतो, घसा तपासतो आणि तो सांगतो अरे फॅरेंजायटिस आहे म्हणून तुला तो प्रॉब्लेम झालेला आहे, मग याच्यासाठी हे एक अमुक औषध घेणं अत्यंत गरजेचं आहे. तसं जनरलाइज मेडिकेशन घेणं आणि ठराविक समस्यांसाठी साधना, उपासना या गोष्टी सांगणं या अत्यंत महत्वाच्या आहे. तुम्ही जर हे बघितलं असेल तर आपल्या हिंदू धर्मामध्ये दिलेले मंत्र असतील किंवा एखादी स्तोत्र असेल किंवा दिलेली एखादी उपासना असेल तर त्याच्या मागे इतकं जबरदस्त मंत्रशास्त्र आहे. त्या मंत्रशास्त्राच्या अनुभवाने आपण जर ते मंत्र उच्चारत गेलो तर आपल्या शरीरांमधल्या पेशींमध्ये, रक्ताच्या घटकांमध्ये असणारे ज्या पेशींचं क्रिएशन असतं त्या पेशी सुद्धा ते क्रिएशन स्वीकारतात आणि आपल्याला हील करायला मदत करतात. हा त्याच्या मागचा भौतिकदृष्ट्या दाखवून देण्याचा असणारा भाग आहे. आम्ही जेव्हा साधना सांगतो की मला असं वाटतं की मानवाची बुद्धी ही स्थिर व्हायला पाहिजे आणि तो खूप हुशार व्हायला पाहिजे, मग जेव्हा आम्ही सांगतो की जा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र ऐका, तर त्या प्रज्ञाविवर्धन स्तोत्रामध्ये शरीरामध्ये असलेल्या अनेक
नाड्यांना चालना देणं, तुमच्या बुद्धिमत्तेला ऍक्टिव्हेट करणं, या सगळ्या गोष्टी मानवी शरीर आणि शास्त्र याचा जबरदस्त महत्वाचा असणारा भाग या गोष्टींमध्ये आहे. त्यामुळे साधना, उपासना नेमक्या कशा पद्धतीने कोणाला काय द्यायला पाहिजे ते ज्योतिषाला सांगता येतं. आपण आपल्या पद्धतीने करणारी जी देवपूजा वगैरे असतो ती आपण करतो. देवपूजा ते कर्मकांड असतं, ती उपासना नाही होत. पण उपासना म्हणजे तुला सांगितलं की हे स्तोत्र वाच किंवा ठराविक या गोष्टींचा जप कर, ते चॅन्टिंग कर, हा असणारा जो भाग असतो तो उपासना याच्यामध्ये असतो. आणि मग एखादी गोष्ट उपासना या गोष्टीचा जर आपण भाग केला तर या खडतर काळातनं बाहेर पडण्यासाठीचा असणारा मार्ग हा उपासना आहे. आणि साधना या गोष्टीचा भाग आहे की मला आता काही तसा प्रॉब्लेम नाही, पण मला आयुष्यात अडचणीच येऊ नये याच्यासाठी मी काय करायचं, जी गोष्ट आहे त्याला आपण साधना म्हणू शकतो. ओके, खूप इंटरेस्टिंग होत आहे सर. तर तुम्ही मोर दॅन 4,000 पीपलला हेल्प केली आहे टू कम आउट ऑफ अडिक्शन. सर, सो हाऊ एस्ट्रोलॉजी हेल्प्स इन दिस पार्ट? तर पत्रिकेच्या अनुषंगाने बुध, शुक्र, मंगळ यांचे असणारे जे ऍस्पेक्ट्स असतात ते पत्रिकेत बघता क्षणी ही पत्रिका व्यसनी आहे का? आणि मी नेहमी सांगतो की तुमच्या पत्रिकेतला ब्रेकिंग बॅलन्स काय आहे. हा माझा एक फार आवडता आणि लाडका शब्द आहे की तुमच्या पत्रिकेतला ब्रेकिंग बॅलन्स हा जर ढिला पडलेला असेल, तुम्हाला भोगाची, तुम्हाला ऐश करण्याची, तुम्हाला आळस करण्याची, तुम्हाला व्यसन करण्याची जी तीव्र क्षमता असते ती बुध, शुक्र, मंगळ अशा सारख्या गोष्टींमधनं लगेचच पत्रिकेत दिसते. त्या क्षणी त्या गोष्टी बघितल्यानंतर या फेज मधनं हा मनुष्य व्यसनी आहे का? व्यसन म्हणजे काय? एखाद्या गोष्टींचा अतिरेक आणि एखादी गोष्ट वाईट असून सुद्धा ती परत परत करण्याची आवड राहणे किंवा तीच सवय लागत राहणे, याला आपण व्यसन म्हणतो. त्यातला जो महत्वाचा भाग आहे त्या अनुषंगाने पत्रिका बघितल्यानंतर ही जर पत्रिका व्यसनी असेल तर त्याच्यातनं बाहेर पडण्यासाठी आपण कार्मिक प्रयत्न काय करायला पाहिजे हे आवर्जून त्या मंडळींना मी सांगतो. ज्योतिषी हा आधी पहिल्यांदा उत्तम मानसशास्त्रज्ञ असणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या समोर आलात आणि मी तुला काहीतरी 1-2 गोष्टी सांगितल्या तर तुझं आयुष्य बदललं असं नाही होत. मी तुला त्या गोष्टीची गरज पटवून दिली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, एखादी गोष्ट जर तुम्हाला माहीत नसेल तर ती तुम्ही समोरच्या माणसाला पटवून देऊ शकत नाही. आणि जर ती तुम्हाला कळली असेल तर तुम्ही समोरच्याला कन्व्हे करू शकता. व्यसनमुक्तीचं महत्व मला कळलेलं आहे. मी अतिशय प्रेमाने, आदराने आणि अत्यंत अभिमानाने सांगतो की मी अशा घरातनं आलो की कुठल्याही स्वरूपाचं व्यसन आयुष्यात कधीही केलं नाही आणि त्याचा मला प्रचंड अभिमान आहे. साधना करत असताना सुद्धा किंवा ज्योतिषशास्त्र करत असताना सुद्धा मी जर तुला सांगत असेल तर ते मी करणं अतिशय महत्वाचं आहे. सो अशा गोष्टी मला बघायला लागल्या आणि मग हजारो लोकांच्यासाठी ज्योतिषशास्त्र पद्धतीने ज्योतिषशास्त्रीय पद्धतीने मी त्यांना व्यसनमुक्ती या गोष्टीसाठी इमोशनल प्रेशर करायला लागलो की ही गोष्ट केल्यानंतर हे अत्यंत वाईट आहे आणि या गोष्टीतनं तुझा कुठला ग्रह तू खराब करशील आणि पुढे जाऊन काय होईल याचं एक विदारक चित्र. मुळातच अभिनयाची आवड असल्यामुळे तशा पद्धतीने त्यांच्यापर्यंत मी पोहोचू शकलो. आणि मग डॉक्टर खराडे नावाचा एक अतिशय अवलिया मनुष्य माझ्या आयुष्यात जवळजवळ एक 22 वर्षांपूर्वी आला. 22-25 वर्षांपूर्वीपासूनचा माझा त्यांचा संबंध आहे. तर व्यसनमुक्तीसाठी ते औषध देतात आयुर्वेदिक पद्धतीचं. आणि त्यांच्या सोबत मग कुणाच्या गळ्यामध्ये माळ घालून, कुणाला इमोशनली पॅसिफाय करून, कुणाला औषधोपचार करायला लावून आतापर्यंत जवळजवळ 4,000 मंडळींची दारू मी सोडवलेली आहे. आणि मला असं वाटतं की आयुष्यात काय मिळालं असं जर असेल तर एकच मी सांगेन की त्या 4,000 मंडळींच्या घरच्यांचे जे आशीर्वाद आहे त्याच्यावर माझं सगळं धड आहे. हो, बरोबर सर, चांगलं होतं खूप हे. सर, आय हॅव अ क्वेश्चन हिअर. म्हणजे मी आता, माझी एक फ्रेंड आहे, ती सायकोलॉजिस्ट आहे. तर वी वर हॅव्हिंग अ कॉन्व्हर्सेशन आणि वेन वी वर टॉकिंग, सो इफ समवन हॅज अ प्रॉब्लेम गोइंग थ्रू अ मेंटल स्ट्रेस और एव्हरीथिंग, ही विल गो टू अ सायकोलॉजिस्ट. But if a psychologist himself is having a problem, he'll go to another psychologist, for example. Right. So now, for example, if you have to see your own patrika, will you see it yourself or you will go to someone else? मला असं वाटतं की जसा उत्तम डॉक्टर स्वतःवर कधी इलाज करू शकत नाही. म्हणजे मी छान सर्जन आहे
आणि माझ्या पायाला दुखापत झाली, माझ्यावरच मी सर्जरी करतो असं नाही होत. अशा वेळेला अनेक गोष्टी एकत्रित होतात, आपला दृष्टिकोन किती नाही म्हणलं तरी बायस्ड होतो. सो ही गोष्ट होऊ नये याच्यासाठी एक थर्ड पार्टी एलिमेंट आयुष्यात असणं गरजेचं असतं. जी गोष्ट मला दिसत असते त्याच्यापेक्षा तुला ती जास्त परफेक्ट दिसते, कारण तू माझ्या समोर बसलाय. मी आरशात बघणं वेगळं आणि मी तुला विचारणं वेगळं, कारण तुला आणखीन काहीतरी वेगळा आस्पेक्ट त्याच्यात दिसेल. त्यामुळे ज्या वेळेला आम्हाला असं कधी वाटत असेल त्यावेळेला आमचेही काही स्नेही मंडळी आहेत आणि आमच्याही मित्रमंडळी आहेत की ज्यांचा ज्योतिषशास्त्राचा उत्तम अभ्यास आहे. तर जसा डॉक्टरकडे जातो तसा ज्योतिषी पण ज्योतिषाकडे जाऊ शकतो. फक्त ज्योतिषाचा एक सगळ्यात महत्वाचा भाग असा असतो की आपल्या आयुष्यात चांगलं करण्याची वेळ कुठली हे ज्योतिषाला स्वतःला माहित असल्यामुळे ती वेळ न चुकवता आम्ही पटकन तो गेटवे पकडतो. ओके, चालेल सर. सर एक अजून एक इंटरेस्टिंग पार्ट आहे तुमचा, म्हणजे तुम्ही एस्ट्रॉलॉजी स्पिरिच्युअलिटी मध्ये तर आज म्हणजे, बट हाऊ डिड यू डिसाइड टू गो इन टू अ शो दॅट इज बिग बॉस मराठी, ते पण, आणि हाऊ इट केम इन युअर लाईफ, हाऊ यू डिसाइडेड की मला हे शो करायचंय? राईट, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हे मला करायचं अशातला माझा भाग नव्हता. ज्या पद्धतीने मी काम करत होतो आणि ज्या पद्धतीने, म्हणजे मी नेहमी सांगतो की मी विज्ञाननिष्ठ ज्योतिष अभ्यासक आहे. मी कधीही स्वतःला ज्योतिषी म्हणवून घेत नाही. मी सांगतो मी विज्ञाननिष्ठ ज्योतिष अभ्यासक आहे. अजूनही माझा अभ्यास चालूच आहे. माझ्या समोर ज्या गोष्टी येतात त्या प्रामाणिकपणाने योग्य पद्धतीत समोरच्या समोर पोर्ट्रे करणं हा माझा भाग आहे. मी कुठल्याही प्रकारचं तंत्र मंत्र ज्योतिष पूजा अमुक तमुक गंडे दोरे हे गळात घाला अमुक तमुक या असल्या कुठल्याही गोष्टींच्या कुणालाही मागे लावलेलं नाही. हे अतिशय अभिमानाने मी गोष्ट सांगू इच्छितो. तर जेव्हा हा भाग स्वप्नील जोशीला एकदा दिसला त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं की संदीप, आपण या गोष्टीचा वापर एकदा याच्यामध्ये करून बघू, कोण होईल मराठी करोडपतीमध्ये करून बघू. आणि त्या पहिल्या सेगमेंटमध्ये मराठीतल्या कोण होईल मराठी करोडपतीमध्ये स्वप्नील बरोबर मला या शो मध्ये काम करण्याची संधी मिळाली. 10 जणांच्या पत्रिका दिल्या जायच्या आणि त्यातलं फास्टेस्ट फिंगर फर्स्ट कोण जिंकेल ते मी सांगायचो. त्यानंतर स्वप्नीलच्या समोर बसणारे जे कंटेस्टंट असायचे तर त्यांची पत्रिका तपासून ते नेमके कुठे फंबल होणार आहेत. म्हणजे मी राजकारणाचा अभ्यास खूप छान करत असेल पण मला गणिताचा प्रश्न विचारला तर तो मला येणार नाही. तर मी त्यांना त्यांच्या आयुष्यात असलेल्या म्हणजे पत्रिकेच्या अनुषंगाने असलेले त्यांचे जे महत्वाचे मेन पॉइंट्स आहेत ते सांगायचो की या पद्धतीने तुम्ही खेळा, आज तुम्ही जिंकणार आहात तर आज तुम्ही इथे हाराल किंवा इथे तुम्हाला अडचण येण्याची शक्यता आहे. आणि नॅशनल टीव्हीवर कुठेही आधी शूटिंग न करता डायरेक्टली आलेला तो भाग असल्यामुळे मला असं वाटतं की ही माझ्यासाठी खूप महत्वाची मोठी अचिव्हमेंट होती. त्या मंडळींनीही माझ्यावर दाखवलेला विश्वास हा महत्वाचा होता. हा कुठलाही शो मला करायचा आहे म्हणून मला नाही करतायत, तुम्ही केलेल्या कामाच्या अनुषंगाने तुम्हाला संधी मिळत जाते. आणि तसंच महेशजींनी अतिशय प्रेमाने मला सांगितलं की संदीप बिग बॉस तू ये आणि बिग बॉसचं प्रेडिक्शन कर. त्यावेळेला मला असं आठवतंय की मेधा होती, पुष्कर होता, ही सगळी मंडळी होती आणि त्यांच्या पत्रिका बघितल्यानंतर शेवटी अंतिम टप्प्यामध्ये कोण येईल आणि कोण जिंकेल याचं प्रेडिक्शन मला करायला मिळालं आणि तो माझ्यासाठी अत्यंत आनंदाचा भाग होता. म्हणजे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जगलरी नव्हती, त्याच्याकडून चॅनलकडनं माझ्यावर कुठल्याही प्रकारचं बंधन नव्हतं किंवा आधी कुठल्याही प्रकारचे इनपुट मला दिले गेले नव्हते. समोर असलेली पत्रिका आणि त्याच्यातनं अंतिम 2 नावं मला सांगायला लागली आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की ज्या पद्धतीने मी ही नावं सांगू शकलो त्याचा खूप छान फायदा झाला आणि ती तंतोतंत गोष्ट तशीच्या तशी झाली. तर तुम्ही म्हणजे बिग बॉसच्या हाऊसमध्ये होता, कसं होतं ते एक्सपिरियन्स, कसं होतं? इट हेल्प यू टू सेल्फ रिअलाइज, इंट्रोस्पेक्ट युअरसेल्फ? मला असं वाटत नाही. याचं कारण असं की मी बिग बॉसच्या हाऊसमध्ये कधी नव्हतो. त्याच्यातल्या शेवटच्या 2 एपिसोडचा एक पार्ट म्हणून बिग बॉसच्या बाहेरून म्हणजे जिथून महेशजी बोलायचे आणि त्यांच्याशी ते कम्युनिकेट करायचे, कारण ही सगळी मंडळी आत घरात होती आणि बाहेरच्या टीव्हीवर मला त्यांचा संपर्क व्हायचा. तर त्यामुळे त्या घरातला माझा एक्सपिरियन्स हा अतिशय छान होता. बिग बॉस ही असणारी जी संकल्पना आहे ना ती मानसिक असणाऱ्या गोष्टींचे जे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह असणारे ऍस्पेक्ट असतात त्याची एक ठराविक मिती निर्माण होते, ज्याला आपण डायमेन्शन म्हणतो. त्या डायमेन्शननी समोर आलेली गोष्ट तुम्ही कशा पद्धतीने हाताळता याच्यावर तो मनुष्य किती सक्षम आहे हे ठरलं जातं. हे त्या बिग बॉसचं तत्व, इतक्या साध्या तत्वांवर ही गोष्ट केली गेली.
पण माझा अनुभव तिथला अतिशय छान होता. कारण एक तर चॅलेंजिंग असलेली गोष्ट, 7 माणसांमधनं तुम्हाला फक्त शेवटच्या 2 माणसांचं नाव काढायचं आणि त्यातलं एक कोण जिंकणार हे सांगायचं. तर माझ्यासाठी तो चॅलेंज होता. तर मला असं वाटतं की या ठिकाणी फक्त आणि फक्त तुमचा अभ्यास त्या व्यक्तीमध्ये असणार आहे. कारण 2 तुल्यबळ, जेव्हा तू निवडणुकीला उभा राहतोस, मी निवडणुकीला उभा राहतो, तर माझे ग्रह महत्वाचे का तुझे ग्रह महत्वाचे हे बघून कोण जिंकणार ते सांगू शकतं. तशा पद्धतीने या सगळ्या गोष्टींमधनं मला ते सांगायची संधी मिळाली आणि अर्थात तो माझ्या दृष्टीने फार एक महत्वाचा असणारा भाग होता. सो मी चॅनलचाही कायम स्वरूपाचा आभारी आहे, पण एक वेगळ्या पद्धतीने हे काम करायला मिळालं, त्यातून मला खूप आनंद मिळाला. ओके, तर सर आता तुम्हाला एवढा एक्सपिरियन्स आला आहे, इट्स ऑलमोस्ट बीन लाईक 20-25 years युअर इंटू एस्ट्रॉलॉजी. And so with so much of experience, what do you think, what's going to be the future of astrology now? Right. तर आताच्या कालावधीमध्ये मला असं वाटतं की ऍस्ट्रॉलॉजीमध्ये नवीन असं तुम्ही काही करू शकत नाही. जुन्या गोष्टींचा अभ्यास वारंवार करून त्यातनं येणारी जी परफेक्शनिस्ट थिअरी आहे ती तुम्ही अतिशय चकचकीत पद्धतीने जगासमोर मांडणं एवढाच एक महत्वाचा भाग आहे. मी इतर राष्ट्रांमध्ये जातो, अमेरिका सारख्या देशांमध्ये मी जातो, तिथे ज्याला आपण प्रेडिक्टिव्ह फोरकास्ट नावाचा एक भाग आहे. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये या शास्त्राला योग्य पद्धतीनं पाया नसल्यामुळे किंवा पाया न मिळाल्यामुळे त्याचा हे केला गेला नाही. पण अमेरिकन असलेल्या गोष्टींमध्ये सुद्धा किंवा इतर देशांमध्ये ज्याला प्रेडिक्टिव्ह फॉरकास्टिंग म्हणतात, की एखाद्या देशाने हे बघायला काय हरकत आहे की आपल्या देशावर, आपल्या देशाची रास ही आहे, आपल्या देशाच्या नशिबात कुठे प्रॉब्लेम आहे, हा जो असणारा भाग असतो तोही तुम्ही बघू शकता. तर दुर्दैवाने तो आपल्या भारतामध्ये तशा पद्धतीत नाही. राजकारणी मंडळी आवर्जून ज्योतिषांचा सल्ला घेतात, बाकीच्या सगळ्या गोष्टी घेतात, पण पुरोगामित्वाचा चेहरा समोर आणून ते सांगतात आमचा काही ज्योतिषावर विश्वास नाही, पण आत काय ते आम्हाला माहित असतं. तर तसं मला असं वाटतं की प्रेडिक्टिव्ह फॉरकास्टिंग याकडे, मग तुमच्या चलनाची म्हणजे तुमच्या विनिमय, मुद्रा व्यवहार याबाबत, त्यानंतर शेअर बाजारातल्या पडझडीची, अकस्मात येणाऱ्या नैसर्गिक हानीची, या सगळ्या गोष्टींची प्रेडिक्शन तुम्हाला आधी कळू शकतात. मी अनेकदा सांगतो की दाते पंचांगामध्ये पावसाचं असणारं भाकीत हे 90% खरं आलंय आतापर्यंतचं. जर तो भाकीत हे आला तर बाकीच्या इथे तुमच्या इकडे प्रगत कॉम्प्युटराइज आहे, ऍडव्हान्स आहे, आहे, स्टेटस आहे, 14 पद्धतीच्या स्टेप्स आहेत आणि त्याच्यावरनं तुम्ही हे करता. आणि आमच्या दाते पंचांगात दाते सरकार अतिशय उत्तम पद्धतीने सांगतात की यावर्षी या नक्षत्रात अप्रतिम मोठा पाऊस होईल किंवा ही नक्षत्र कोरडी जातील. हे त्याला कसं कळेल? म्हणजे ते सायन्स मोठं का हे सायन्स मोठं याच्या वादात मला जायचं नाहीये, पण ज्योतिषशास्त्राकडे असणारा एक प्रगत विचारांचा जबरदस्त दृष्टिकोन तुमच्या आयुष्यात काही ऍडिशनल मूल्य देतो आणि तुमचं आयुष्य सुखी करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे ऍडव्हान्स बाबतीमध्ये याही गोष्टीचा सल्ला घेतला गेला पाहिजे आणि त्याच्यावर उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत असं मला वाटतं, जे ज्योतिषशास्त्राकडे जबरदस्त कपॅसिटी आहे. तर सर एक क्वेश्चन असा आहे की ज्योतिष हाऊ वॉज इट अर्लियर आणि आता मॉडर्न टाइम्स मध्ये ज्योतिष कसं झालंय? राईट. तर आता मला असं वाटतं की हा प्रश्नच मुळात एक दिशादर्शक म्हणजे वेगळ्या दिशेने जाणारा प्रश्न असल्यामुळे मला तो फार आवडला. तर मला असं वाटतं की आधीचं जे ज्योतिष होतं ते प्रसंगनिष्ठ किंवा ठराविक पद्धतीने माणसं जेव्हा एखाद्या ठराविक प्रश्नात होते त्यावेळेला ते ज्योतिषाकडे जाऊन प्रश्न विचारायचे. आताचं ज्योतिष कसं आहे माहितीये, आता आपण पहिल्यांदा मोबाईल उघडतो तर 1000 पॉडकास्टवाले, 1000 नवीन ज्योतिषी, 1000 माणसं की ज्यांच्याकडे योग्य अनुभव आहे का नाही हे पण मला माहित नसतं, पण जो येतो तो सांगतो की नमस्कार, मैं अमुक अमुक पंडित बात कर रहा हूँ, अब कहेंगे आपके राशि के बारे में, अब ऐसा होने वाला है, वैसा होने वाला है. आणि एक लक्षात ठेवा की मानसशास्त्रीय दृष्ट्या माणसाला नेहमी चांगलं सांगितलेलंच आवडतं. मी तुझ्याही राशीबद्दल चांगलं सांगायचं, यांच्याही राशीबद्दल चांगलं सांगायचं, त्यांच्याही राशीबद्दल चांगलं सांगायचं आणि एक टीक लावल्यासारखी एखादी हे सांगायची की या बाबतीत काळजी घ्या. प्रत्येकाला ते ऐकायला छान वाटेल. दुसरी गोष्ट माझं असं मत आहे की आवश्यकता नसताना ही सगळी ज्योतिषाची जी मंडळी जी प्रचंड ज्ञान आणून तुमच्या समोर ओततायत त्याच्यामुळे कन्फ्युजन वाढतंय असं माझं मत आहे. त्यांची ऑथेंटिसिटी ही आपल्याला तपासता येत नाही. मी कुणावरही टीका करत नाही किंवा नवीन मंडळींच्या ज्ञानावरही मला यत्किंचित शंका घ्यायची गरज नाही, पण आवश्यकता नसताना तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीचे जे
युट्यूबवरचे व्हिडिओ बघितलेत, त्याच्या खाली असलेल्या लोकांच्या कॉमेंट आहे का कि पंडित जी आपने तो कहा है लेकिन कुछ भी बिल्कुल नहीं बदला है, किंवा आप इतना कहते हो, इतने जोर शोर से आपने कहा है, आपके सभी पॉडकास्ट मैंने देखे लेकिन एक भी बात सच नहीं हुई. गरज नसताना जेव्हा मी तुझ्या समोर एखादी गोष्ट आणून टाकतो तेव्हा कदाचित ती गोष्ट मला योग्य वाटत नाही. म्हणजे उद्या जर तुझ्याकडे 10 डॉक्टर गरज नसताना तुझ्या आयुष्यात तुला येऊन सांगायला लागले की मानव जी आप ये करो, ये करने से अच्छा होगा, तर तू नंतर नंतर इरिटेट होत जातोस, तुला लक्षात येत नाही आणि मग काय होतं की काय कुणाचंच काही खरं नाही. हा दृष्टिकोन अनावश्यक असलेल्या माहितीमुळे, माहितीच्या महापुरामुळे माणसाच्या आयुष्यात आंदोलन करायला गेला. हे झालं ज्योतिष बघण्याचं. ज्योतिष शिकण्याच्या दृष्टीने मला एक अतिशय त्रासदायक अशी गोष्ट वाटते की अतिशय एक घाणेरडी आणि चुकीची पद्धत, मी हे अतिशय जबाबदारीने सांगतो, मी त्याला घाणेरडी आणि चुकीची अशासाठी म्हणतो की नवनवीन असलेली जी माणसं येतात ती येतात आणि सांगतात 3 दिवसात आम्ही तुम्हाला ज्योतिषी बनवू. 3 दिवसात 2400 रुपये क्लास भरून एखादा मनुष्य जो ज्योतिष झाला तर त्याचं नॉलेज कसं असेल. आज 25-30 वर्ष ज्योतिषशास्त्राचा अभ्यास केल्यानंतर समोर आलेल्या कुंडलीतनं नवीन काही शिकायला मिळतंय असं म्हणणारा माझ्यासारखा ज्योतिषी किंवा ही जी ज्योतिषी असलेली मंडळी आहेत त्यांना ही इन्स्टन्सी आहे ती फार अस्वस्थ करते. 2 दिवसात ज्योतिषी व्हा, 1 दिवसात ज्योतिषी व्हा असल्या थर्ड क्लास आणि अतिशय चुकीच्या असणाऱ्या गोष्टींच्या ज्या जाहिराती आहेत त्या माझ्यासारख्या ज्योतिषच्या माणसाला अतिशय विद्ध करून सोडतात. असंच जर असतं म्हणजे याचा अर्थ एका दिवसात संत व्हा, 2 मिनिटात मी तुम्हाला ध्यान करायला शिकवतो आणि एका दिवसात संत व्हा, असं होत नाही. त्यामुळे अशा असलेल्या ज्योतिषांच्या जाहिरातीपासून लोकांनी 100% दूर राहावं. या पद्धतीत सगळ्यात महत्वाचा असणारा भाग की ज्योतिषाचा सखोल अभ्यास कमीत कमी 5 ते 10 वर्ष केल्यानंतर ज्योतिष कुठे कुठे कळायला लागतं. मग ही जी 3 दिवसात ज्योतिष शिकलेली मंडळी असतात ना ती वाटेल ते प्रेडिक्शन करतात आणि वाटेल ते प्रेडिक्शन केलं कि समोरचा मनुष्य म्हणतो की इस आदमी ने मुझे बिल्कुल गलत बताया, इसको कुछ नहीं आता, ज्योतिष शास्त्र नाहीये. ही गोष्ट त्याच्यामुळे होतीये. त्यामुळे आम्ही ज्योतिषाने नवीन शिकणाऱ्या मंडळींनी पण सांगायला पाहिजे इन्स्टन्सी टाळा आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला हे ज्योतिष एका सकारात्मक पायावर आणि दृष्टिकोनावर उभं करण्याची गरज आहे. तर सध्या एक लास्ट क्वेश्चन आहे मला, म्हणजे तुम्ही ऍडवाइस काय देणार आहे आमचे यंग युथ साठी की व्हॉट्स गोइंग टू बी देअर फ्युचर, हाऊ शुड दे स्टे फोकस्ड राईट नाउ? राईट. तर मला असं वाटतं की तुमची रास कुठलीही असो, तुमचं जगणं हे अतिशय उत्तम पद्धतीनं आणि चांगल्या माणसाप्रमाणे व्हावं असं मला नेहमी वाटतं. मला असं वाटतं की निर्व्यसन, त्यानंतर भ्रष्टाचार रहित असणारं काम, नियम पालन, तुमच्यावर असलेल्या जबाबदारी अतिशय उत्तम पद्धतीने पार पाडणं आणि माणूस म्हणून इमोशनॅलिटी हा जो भाग आहे तो पाळणं, या गोष्टी तुम्ही जर तुमच्या आयुष्यामध्ये अतिशय उत्तम पद्धतीने अंगीकारल्या तर त्याचे मिळणारे जे लाभ आहेत ते कदाचित तुम्हाला आता लगेच नाही मिळतील, पण तुम्ही जे पेरलंय ते आयुष्यात एक दिवशी निश्चित आणि नक्की पद्धतीने उगवडेलच याचा मला पूर्णपणे हे वाटतं. त्यामुळे तुमच्यासारख्या मंडळींना आणि तुमच्यासारख्या युथना मी असं सांगेन की तुमच्याकडे प्रचंड कपॅसिटी आहे, तुमच्याकडे देश, नसीब आणि सगळ्या गोष्टी बदलवून टाकण्याची जबरदस्त पॉझिटिव्ह पॉवर आहे. ती पॉझिटिव्ह पॉवर चांगल्या कामासाठी, समाजासाठी, तुमच्या वैयक्तिक उत्कर्षासाठी तुम्ही अतिशय उत्तम पद्धतीने वापरू शकता आणि मग एक सशक्त आणि एक चांगला समाज निश्चितपणे निर्माण होऊ शकेल. थँक्यू सो मच सर फॉर दिस ऑपॉर्च्युनिटी. खूप चांगलं होतं आजचं कॉन्व्हर्सेशन आणि आय गॉट टू लर्न अ लॉट ऑफ थिंग्स, सो थँक्यू सो मच.